सभापती साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील करावं असं मी त्यांना विनंती करतो. काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था यांच्या 13व्या वार्षिक हवाल्याच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सर्व संस्थेचे सभासद, अध्यक्ष भरत शेठ भोर, उपाध्यक्ष लक्ष्मण शेठ शिंदे, त्याचप्रमाणे सचिव सौ वर्षा शिंदे, खजिनदार पांडुरंग बोरसाहेब आणि ज्यांची गरज शरद सहकारी बँकेच्या तज्ञ संचालक निवड झाली ते आमचे मित्र विजय शेठ, विजय कुमार शिंदे, उपस्थित सर्व संचालक. वेळ भरपूर झालेला आहे, निम्मे सभासद आपल्या खाली जेवायला गेले आहे. खरं तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सभा आपली ठिकाणी पार पडली आहे आणि मी पहिल्यांदा सभासदांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की यावर्षी आपल्या 2024 ते 2029 पर्यंत सर्व संचालक आपण त्या ठिकाणी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल आपल्या सभासदांचं मी स्वागत करतो. आणि खरं तर वर्षातून आपल्या सभासदांना एकच दिवस त्या ठिकाणी प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तर संचालक मंडळ किंवा अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांना द्यावं लागतं. त्यामुळे प्रत्येक सभासदांनी हिताच्या गोष्टी ज्या असतील, संस्थेच्या फायद्याच्या गोष्टी असतील, जेणेकरून संस्था त्या ठिकाणी चांगली नावा रोपाला त्या ठिकाणी येईल असेच प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करावं. आता मग अशी बराच विषय त्या ठिकाणी भरतजींनी सांगितलं, बराच वेळ का व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही सभासदांनी आपल्या संस्थेची बदनामी केली. असं आपण आज ठराव करू की एखाद्या संस्थेची बदनामी करताना जर त्याला काही खरं तथ्य असेल तर त्यांनी ती करावी, परंतु कायद्याचा वापर करून किंवा मला कायदा हातात माझी आहे म्हणून मी काही करू शकतो हे कधीच त्या ठिकाणी मान्य होऊ शकणार नाही. आणि जर असं कुणी करत असेल तर आपण आज असा ठराव घेऊ की जर एखाद्या सभासदाला आपल्याला जर ह्या सभासदाचं रद्द करायचं असेल तर याच्यानंतर एखादी सभा बोलून ती गावाला सभा बोलवा आणि त्या सभेमध्ये त्याचा ठराव करून त्याचा सभासद रद्द करण्याची तयारी ही आपण त्या ठिकाणी सर्वांनी केली पाहिजे. कारण संस्था शेवटी सभासदाच्या संचालक मंडळाच्या विश्वासाच्या ठिकाणी संस्था उभी राहत असते. आज मग कोणी म्हणतात बरेच बरशेटी सांगितलं, खरंय आज बरशेट सारखा माणूस गेले 10 वर्ष सातत्याने आपल्या संस्थेमध्ये काम करत असताना ठेवी आपल्या किती होत्या पहिल्या 32 कोटी, 106 कोटी त्या ठिकाणी टप्पा पार पडलाय. आज 81 कोटी कर्ज त्या ठिकाणी वाटप झालेलं आहे. शेवटी कर्ज कोणाला द्यावा, काय करावा ह्या गोष्टी सर्व थोड्याफार काही गोष्टी अडचणी होतात, परंतु शेवटी आपण नुसते ठेवीत ठेवत राहिलो तर आपल्याला नफा हा त्या ठिकाणी जास्त मिळणार नाही. आपल्याला ज्यावेळेस कर्ज वाटप होईल त्यामुळे आपल्याला नफा त्या ठिकाणी संस्थेला मिळेल. चांगलं काम हे संचालनामुळे त्या ठिकाणी करते. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना सातत्य त्या ठिकाणी राहू अशी या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो. आणि आपल्या काळभैरवनाथचं नाव आहे एक ध्यानात ठेवा. मी परत वारंवार सांगतो की या काळभैरवनाथच्या नावाला कोणी कलंक लावण्याचा प्रयत्न केला तो त्याला आतापर्यंत कधीच सक्सेस झालेला नाही. त्यामुळे त्यांनी या भैरवनाथाच्या नावाला कलंक लागावा नाही ह्या स्वतः वक्तव्य व्हॉट्सअपच्या माध्यमातून काय मांडायचं ते चांगलं मांडावा जेणेकरून संस्थेचा फायदा झाला पाहिजे. पण बदनामी करून आपल्या फायद्यासाठी जर आपण बदनामी करत राहिलो तर त्या ठिकाणी आपलेच लोक त्याच्यावर विचार करतात, काय फरक नाही पडला, काय झालं तर संस्थेचे ते बोलल्यापासून पण 7 कोटी वाढलेत. त्यामुळे काय शेवटी लोक विश्वास ठेवतात. विश्वास संपादन आपल्या सभासदांनी त्या ठिकाणी किल्ला आहे आणि जरूर ही संस्था 150 कोटीचा टप्पा त्या ठिकाणी पार पडेल. आता मी तुम्हाला एक थोडंसं उदाहरण सांगतो. आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्या भीमशंकर कारखान्यात थोडंफार पाहिलं असेल, पण ते उदाहरण द्यायचं कारण असं आहे की संचालकांनी हे व्यासपीठ येऊन बसायचं असतं. वर्षभर तुम्हाला न विचारायचा अधिकार तुमचा सभासदांचा आहे, संचालकांनी उत्तर द्यायचं आहे. पण आमचे संचालक महाशय आम्ही विनंती करून खाली बसले आणि गोंधळकारांसाठी परत वर यायला लागले. ही पद्धत त्या ठिकाणी झाल्यामुळं तो त्या ठिकाणी गोंधळ झाला. त्याच्यानंतरच्या सगळ्या सभा 7-7, 8-8 मिनिटात सगळे ठराव त्या ठिकाणी मंजूर झाले. शेवटी आदरणीय नामदार वळसे पाटील हे राज्याचे सहकार मंत्री आहेत. राज्यात सहकार मंत्र्याला आपला तालुक्यातली संस्था किती चांगल्या ठेवायच्या, कशा ठेवायच्या ते त्यांना सगळं ज्ञान आहे. त्यातील अभ्यासू त्या ठिकाणी नेतृत्व आहे आणि ते त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या सभा त्यानंतर चांगल्या गोष्टी पार पाडल्या.
पण काहीतरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून परत काही कमेंट टाकायच्या, असं झालं तसं झालं. शेवटी सभासद गेले 35-40 वर्ष नामदार साहेब त्या ठिकाणी विश्वास ठेवलाय. तुमच्यासारख्या मुंबईकरांनी त्यांना सातत्यानं मार्गदर्शन त्या ठिकाणी किंवा त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिले आहेत. आपण सर्वांबळी उपस्थित झाला. मी आपल्या सर्वांचं संस्थेच्या वतीनं सरचे स्वागत करतो. या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र.